नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे शनिवार आणि आज शनिवार असल्यामुळे आम्ही निघालेलो आहोत शनी मंदिरात शनीचं दर्शन घेण्यासाठी. तर फक्त शनी मंदिरातच जाणार आहे, बाकी कुठे जाणार नाही आहे. आणि सोबत माझ्या केतकी आहे. तर चला तुम्हीसुद्धा शनीचं दर्शन घ्या. तर आता आणि केतकी निघालेलो आहोत शनी मंदिरामध्ये आणि महेश गुरव आता थोड्याच वेळात येतील, त्यामुळे पटकन येतो, आम्ही दर्शन घेऊन येतो पटकन. किती आहे? एक मिनिट. शनीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्हाला रस्त्यात भेटलेले आहेत महेश गुरव, ते सुद्धा आमच्यासोबत येत आहेत. तर आता आपण घरी भेटूया. तर आता महेश आलेले आहेत घरी. आता त्यांच्यासाठी मी चहा बनवते आणि 8 वाजलेले आहेत. पाणीसुद्धा आलेलं आहे, तर पाणीसुद्धा मी भरून घेते. तर आज मी मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवलेले आहेत आणि याची रेसिपीसुद्धा मी आज शेअर करणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तर तुम्ही नक्की ही रेसिपी पहा. ते चहा रेडी झालेला आहे आणि आता मी महेश यांना चहा देते. घ्या. आता स्वयंपाक करायचं आहे, तर आज मी चकुल्या बनवणार आहे. तर आता चकुल्या बनवण्याची तयारी करते आणि आता कपडे चेंज करून घेते मी. तर इथे आपल्या चकुल्या रेडी झालेल्या आहेत आणि मस्त गरमागरम आता चकुल्या आम्ही खाणार आहोत. तर भात वगैरे आज मी केलेला नाही आहे. सकाळच्या अजून 2 चपात्या उरलेल्या आहेत आणि शेपूची भाजीसुद्धा उरलेली आहे. तर चला आता आम्ही जेवायला वाढून घेते. तर बघा इथे मस्त गरमागरम आपल्या चकुल्या रेडी झालेल्या आहेत. मस्त याच्यावरती साजूक तूप घालायचं किंवा ताकासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज वार आहे रविवार. तर आता चहा वगैरे झालेला आहे आणि आता मी नाश्ता करून घेते, कारण महेश गुरव यांना गडबड आहे, तर ते निघालेले आहेत गावाला. तर आधी मी नाश्ता करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आपला मस्त मटार टाकून केलेला उपमा रेडी झालेला आहे. आता महेश यांना मी नाश्ता वाढते, म्हणजे ते त्यांच्या कामाला लागतील. बाय. तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि महेश यांचे काही व्हाईट कपडे होते ते हाताने धुतले आणि आता मशीनला मी ड्राय करायला टाकते. आणि आत्ताच दूध आलेलं आहे, तर दूध काढून घेते पातेल्यामध्ये आणि दूध तापून ठेवते. नाश्ता करून घे. चल घे खाऊन. छान छान. कशासाठी आहे? फक्त फॅशन म्हणून का? स्पष्ट दिसतं त्यातून. स्टाईल म्हणून लावलंयस काय? छान दिसतंय. चल उपमा खाऊन घे. इथे वेदांचा सोया लावलाय. आता मला मार्केटमध्ये जायचं आहे. उद्या आहे भोगी
आणि भोगीसाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या असतात त्या भाज्या मला घ्यायला जायचं आहे. तर आता मार्केटमध्ये तर मी शूट घेणार नाही, आता मी डायरेक्ट भाजी घेऊन येईन आणि त्यानंतरच भेटेन. आणि घरातली आता सगळी कामं पण झालेली आहेत, मशीनसुद्धा लावलेली आहे. तर चला पटपट मी मार्केटमध्ये जाऊन येते आणि तुम्हाला भेटते. आता मार्केटमधून मी आलेली आहे आणि मार्केटमध्ये गेल्यावरती मी शूट घेतलं नव्हतं. तर आता भाज्या काय आणल्या ते तुम्हाला दाखवते. तर उद्या भोगी आहे, त्यामुळे भोगीसाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्या मी यामध्ये आणलेल्या आहेत. मिक्स भाज्या आणलेल्या आहेत. त्यानंतर गवार आणलेली आहे, सिमला आणलेली आहे आणि इथे सुगड आणलेले आहेत. उद्या सुगड पूजायचे असतात. त्यानंतर इथे तीळ आणलेले आहेत. आता हे तीळ मला दान करायचे, त्यामुळे मी इथे हे तीळ आणलेले आहेत. आणि इथे शेवग्याच्या शेंगा. तर एवढंच साहित्य आणलेलं आहे. बाकीच्या भाज्या घरामध्ये आहेत. तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. आता मी माझ्यासाठी आणि केतकीसाठी मुगाची खिचडी केलेली आहे, कारण सकाळी नाश्ता केला होता आणि भूक जास्त नाही आहे, त्यामुळे केतकी म्हणाली आपल्यासाठी मुगाची खिचडी बनव. आणि वेदांसाठी सोया राईस बनवलेला आहे. तर आता मी आणि केतकी गरम गरम मुगाची खिचडी खाऊन घेतो. मला आणि केतकीला मुगाची खिचडी बघा मस्त झालेली आहे. तर गरमागरम मस्त तूप टाकायचं, सोबत लोणचं आणि पापड घ्यायचं. तर याच्यात तूप घालायचं. हे घरी बनवलेलं तूप आहे. आणि पापड, उडदाचे पापड तर केतकी खात नाही, ते मीच खाईन. आणि लोणचं, मिक्स लोणचं आहे. तर चला आता मी केतकीला देते आणि मला सुद्धा वाढून घेते. तर इथे मी मला आणि केतकीला वाढून घेतलेलं आहे आणि मस्त फ्रेश असं ताकसुद्धा केलेलं आहे. आणि मुगाच्या खिचडीबरोबर फ्रेश असं ताक खूप छान लागतं. तर चला आता मी आणि केतकी खाऊन घेतो. केतू बाळा ये. तर मंडळी आता आम्ही जेवून घेतो, तुम्ही सुद्धा या जेवायला. आता केतकी बसली आहे खायला. बघ गरमागरम खिचडी कशी झाली ते, छान झाले. मीठ वगैरे बरोबर आहे ना? बरोबर आहे. ताक पण बी मस्त फ्रेश आहे. तर चला माझी अर्धी खिचडी खाऊन झाली. केतकी आत्ता आली. आणि समोर लावलाय टीव्ही. पॉज केलंय काय? तर चला मंडळी आता मी पटकन गरम गरम मुगाची खिचडी खाऊन घेते. तुम्ही सुद्धा या जेवायला. शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे दिवाबत्ती पण झालेली आहे. मस्त छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. तर आता मला भाज्या निवडून घ्यायच्या आहेत, कारण उद्या भोगी आहे. तर भोगीच्या सगळ्या भाज्या मी आता निवडून ठेवणार आहे. आणि आज आमच्या दोघींचा स्वयंपाक आहे, त्यामुळे माझ्यासाठी आणि केतकीसाठी फक्त मी भाकरी करणार आहे. भात अजिबात करणार नाही, कारण दुपारी भात केला होता. तर आता छानपैकी भाकरी आणि गवारीची थोडीशी रस्सा भाजी करणार आहे. तर चला मग आता मी पहिले सुरुवातीला भाज्या निवडून ठेवते. भोगीच्या भाज्या साईड बाय साईड निवडते आणि स्वयंपाकसुद्धा करून घेते. आणि इथे मी मला चहा ठेवलेला आहे आणि केतकीला आता दूध बिस्किट देते. आता केतकीला दूध देते. केतू दूध. अभ्यास झाला की नाही बाई? नाही, थोडाच बाकी आहे. बिस्किट खायचं आहे ना? थोडासा चहा घेतलाय माझ्यासाठी. आता आज काय एकटीच आहे. महेश गुरव तर आता गेलेत सांगलीला. आता बघू ते कधी येत आहेत. आता बसते मी सोफ्यावरती. तर आता मी भाज्या निवडायला बसलेली आहे. तर उद्यासाठी ह्या भाज्या काढून ठेवलेल्या आहेत. आता इथे आपण उद्या जे सुगडी पूजणार आहोत त्यासाठी मी या शेंगा वगैरे सगळ्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. आणि आता शेवग्याच्या शेंगा पण मी कट करून घेणार आहे. गाजर कट करायचं आहे, फ्लावर कट करायचं आहे. त्यानंतर या पालक थोडीशी निवडायची आहे मला. आणि इथे पण बरंच साहित्य आहे. तर आता हे सगळं थोडं थोडं करून मी आता हे ताटामध्ये काढून घेते. तर इथे सर्व भाज्या मी निवडून ठेवलेल्या आहेत, म्हणजे भोगीच्या भाजीची पूर्वतयारी मी केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी
ताटात कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत निवडून ते तुम्ही बघू शकता. फ्लावर, सिमला, शेवग्याच्या शेंगा, त्यानंतर गाजर आहेत, शेंगा आहेत, बोरं आहेत, इथे वांगी आहेत, मटार आहे आणि इथे गवार, मेथी, पालक, त्यानंतर इथे सगळे मिक्स आहेत म्हणजे हरभरा, पावटे, त्यानंतर तूर, तर असे बरेच काय काय आहेत. आणि इथे घेवडा आहे. तर अजून बटाटा वगैरे सुद्धा कट करायचं आहे, तर तो मी उद्या करेन कारण आपण भाजी उद्या करणार आहोत. तर ह्या सगळ्या भाज्या मी आता झाकून ठेवणार आहे आणि उद्या त्याला सगळं स्वच्छ करायचं. आणि इथे मी गवार निवडलेली आहे आत्ता भाजी करण्यासाठी, रस्सा भाजी करण्यासाठी, केतकी आणि माझ्यासाठी. आणि हे जे सर्व साहित्य कडेला ठेवलेलं आहे ते उद्या आपल्याला सुगड्यांमध्ये घालायचं आहे, त्याची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी भोगीच्या भाजीची आणि सुगड्यामध्ये घालण्याची तयारी करून घेतलेली आहे. तर चला 8:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि माझ्यासाठी आणि केतकीसाठी स्वयंपाक करायचा आहे, तर मी स्वयंपाक करून घेते. तर इथे गवारीची आमटी तयार झालेली आहे. आता 5 मिनटं याला वाफ देणार आहे, झाकून ठेवते. साईडला आता ज्वारीची भाकरी पण करून घेते मी. तर आता गवारीची रस्सा भाजी झालेली आहे आणि माझ्यासाठी आणि केतकीसाठी ज्वारीची भाकरी करते. आता चपाती खायचा कंटाळा आलेला आहे, तर पटपट आता ज्वारीची भाकऱ्या करून घेते. आणि वेदांचं जेवण झालेलं आहे. आता फक्त मी आणि केतकी दोघंच आहोत जेवायला. महेश गुरव सांगलीला पोचलेले आहेत, आत्ताच त्यांचा फोन पण आला. आता 2-3 दिवस तर महेश गुरव नाही आहेत, त्यामुळे आता आमच्या तिघांचाच स्वयंपाक आहे. तर थोड्याशा पातळ आणि लहान साईजच्या माझ्या भाकरी असतात. तर इथे भाकरी झालेली आहे, शेवटची भाकरी. 4 भाकऱ्या केल्यात मी आणि साईड बाय साईड मी ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण भाकरी करताना भरपूर पीठ असं उडतं आणि त्यामुळे ओटा अस्वच्छ वाटतं. तर आता मी आणि केतकी जेवून घेतो कारण 9:45 झालेले आहेत आणि उद्या केतकीची एक्झाम आहे, त्यामुळे जेवून तिला लवकर झोपायचं पण आहे. तर इथे मी जेवायला घेतलेलं आहे माझं ताट आणि इथे केतकीचं ताट. केतकी भात नंतर खाणार आहे, तर मी सगळं एकदम वाढून घेतलेलं आहे. तर आता माझं आणि केतकीचं जेवण झालेलं आहे आणि बेसिंगमध्ये थोडीशी भांडी पडली ती आता घासून घेते. आणि उद्या लवकर उठायचं आहे, त्यामुळे मी पण लवकर झोपणार आहे. उद्या भोगीची तयारी करायची आहे आणि सुगडी वगैरे पुजायची आहे, तर लवकर उठून ते सगळं मला आवरायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. केतू बाय कर. बाय बाय. तर चला मग.